दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर सर्वत्र अलर्ट करण्यात आलं। नागपूर शहरात सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर ठिकठिकाणी पोलिसांनी अशा प्रकारे नाकाबंदी लावून बस असो किंवा टू व्हीलर असो फोर व्हीलर असो या चेक करायला सुरुवात केलेली आहे किंवा की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून हा सगळा प्रयत्न आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपुरात जर आपण बघितलं तर नागपुरामध्ये जे RSSचं हेडक्वार्टर आहे या ठिकाणी कायमच सुरक्षा असते, मात्र त्या ठिकाणची सुरक्षा सुद्धा अलर्ट करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन बस स्थानक या परिसरात सुद्धा अशाच प्रकारे जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे। आता आपण रेल्वे स्टेशनच्या परिसरात आहोत। समोर जर आपण बघितलं तर रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये अशा प्रकारे नाकाबंदी लावून जे आहे ती या ठिकाणी चेकिंग केली जात आहे। प्रत्येकाची पाहणी या ठिकाणी केली जात आहे। एकंदर म्हणजे दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटाच्या घटनेनंतर नागपूर पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळते। ठिकठिकाणी चेकिंग आणि पेट्रोलिंग जी आहे ती वाढवण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।